क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर उच्चीशेवटी फाट्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकी स्वारावर धडकल्यानं अपघात। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्यानं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील भामट्या इसऱ्या गावी हे दुचाकी क्रमांक MH39AA 3731 ने आपल्या खासगी कामासाठी धुळे सुरत महामार्गावरील रस्त्याने जात असताना उच्चीशेवटी गावच्या फाट्याजवळ महामार्गावर ट्रक क्रमांक MH18AA 7368 हा नादुरुस्त झाल्याने उभा असल्यामुळे ट्रकच्या मागील बाजूस दुचाकीस्वार धडकल्याने भीषण अपघात झाला। यावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या अपघातात बर्डीपाडा येथील दुचाकीस्वार भामट्या गावित यांच्या कपाळाला जबर जखम झाली, तसेच संपूर्ण चेहरा तसेच कमरेला व गुप्तांगांना देखील दुखापती झाल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत महामार्गावरील बांधकाम ठेकेदार जेम म्हात्रे कंपनीच्या खासगी वाहनानं विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघातात भामट्या गावी दुचाकीस्वार हा गंभीर जखमी असल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालय इथं हलवण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली। याच महामार्गावर यापूर्वी महिन्याभरात जामनपाडा येथील प्रकाश शेखजी वसावे या व्यक्तीचा ट्रक व दुचाकीच्या अपघातात जीव गमावला। सदर महामार्गावर कोंडाईबारी ते नवापूर पर्यंत अपघाताचे नियमित दिवसेंदिवस सत्र सुरू असून महामार्ग वाहतूक मदत केंद्र चौकी पोलिसांनी एकाच जागी उभे न राहता महामार्गावर गस्त सुरू ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच अपघात घटना टाळण्यासाठी मदत होईल। याबाबत वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।